हे ना आम्ही स्वस्तिकचं झाड आणलं होतं. मी छोटीशी कटिंग आणून लावली होती याला आणि हे ऑलमोस्ट सुकून गेलं होतं, कारण याला आहे ना पावसाळ्यात पाणी खूप जास्त झालं होतं. आणि आता याला आहे ना आम्ही लक्षसुद्धा दिलं नाही, आम्ही याला पाणीसुद्धा दिलं नाही. बघा याच्यात माती आहे ना, आणि ह्या पॉटचा म्हणजे एक छोटी बकेट होती त्याच्यात लावलं होतं आम्ही. आणि याच्यामध्ये आहे ना ड्रेनेज होल नसल्यामुळे हे झाड वाढत नव्हतं. आता आम्ही याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करून टाकलं होतं, याला पाहतसुद्धा नव्हतो आम्ही. तर आता याला पानं पहा किती छान झालेली आहे ना, अशी छोटी छोटीशी ना रोजची 6 ते 7 फुलं येतात ह्याला. म्हणजे यावरून हे सिद्ध होते की आपण ज्या गोष्टीकडे लक्ष देतो ना त्या गोष्टी तेवढ्याच खराब होत जातात. त्याच्यासाठी जे जसं होत आहे तसं व्हायला द्यायचं आणि सोडून द्यायच्या गोष्टी. हे बघा किती छान येत आहे ना पानं. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी स्वाती, माझ्या विक्रोडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. तर आज ना माझ्या व्हिडिओची सुरुवात मी करत आहे एक पार्सल अनबॉक्सिंगपासून. तर हे आहे फ्लिपकार्टचं पार्सल आणि याची मला वाटते 8 दिवसांपासून मी वाट पाहत आहे. याला ऑर्डर करूनही मला झाले 10 ते 12 दिवस. खूप दिवस लागले या पार्सलला येण्यासाठी. पण मला हे खूप जास्त आवडलं पण होतं आणि यूजफुल वस्तू आहे, त्यासाठी मी ही ऑर्डर केली होती. आणि फायनली हे ना काल रात्री मला रिसीव झालं. पण मी कालच रात्री ओपन नाही केलं, कारण मुली होत्या आणि मुली असल्या ना घरी तर हे पार्सल त्या खूप अस्ताव्यस्त करत होत्या, मला माहिती आहे. कारण हे ना खोलल्यानंतर एक अलमारी बनून तयार होणार आहे आणि हे त्याचं एक छोटं जरी पार्ट हरवलं असतं ना तर ही असेंबल झाली नसती पूर्ण, म्हणून मी काल रात्री ओपन केली नाही. तर आता मुली शाळेत गेलेल्या आहेत, तर आपण ना हे पार्सल आता ओपन करून घेऊया. तर ही एक प्लास्टिकची अलमारी आहे. तर मला ही जवळपास 3400 काहीतरीला पडली. तर माझी जी जुनी अलमारी आहे ना, मीन्स माझ्याकडे एक दुसरी आहे, ती अलमारी पूर्ण ना क्लॉथची होती, जी की मी मिशोवरून ऑर्डर केली होती. आणि ती आता पूर्ण त्याला झालेली आहेत 6 वर्ष. तर आता ती खराब झालेली आहे, खूप जागून ती आहे ना डॅमेज झालेली आहे आणि त्यामध्ये आता कपडेसुद्धा व्यवस्थित बसत नाही आहे, म्हणून मी ही अलमारी ऑर्डर केली. तर चला आता ही पाहूया आपण. मी तुम्हाला माझी आधीची सुद्धा अलमारी दाखवते, जी की मी मिशोवरून घेतलेली होती. तर ही अलमारी आता ना आपण अनबॉक्सिंग करूया. ओके. जेव्हाही असं काही नवीन पार्सल येतं ना तर त्याला ओपन करण्याचा आहे ना मजाच वेगळा असते. आणि त्यातल्या त्यात घर इतकं शांत, मुली नाही आहेत, तर मग सगळं काही आपल्यालाच करायचं आहे. नाहीतर एक म्हणते मी ओपन करते, दुसरं म्हणते मी ओपन करते, त्याच्यामध्ये आपल्याला काही चान्सच मिळत नाही. चला आपण ओपन करूया आता. हेवी आहे भरपूर. आणि ही अलमारी आहे ना मी आत्ता असेंबल करणार नाही आहे, कारण आता मला 2 दिवसामध्ये शिफ्टिंग करायची आहे आणि शिफ्टिंग करताना परत त्याला खोलावंच लागणार आहे मला. तर 2 दिवसानंतर मी जेव्हा याला असेंबल करेन ना पूर्ण, तेव्हासुद्धा मी याचा फायनल लुक दाखवते. आता तरी सुद्धा तुम्हाला ह्याची क्वालिटी कशी आली आणि हे कशी दिसेल हे तुम्हाला मी सांगते, ठीक आहे. हे ना या अलमारीला असेंबल करण्यासाठी असे हुक्स आलेले आहेत, जे की राऊंड शेपमध्ये असतील. आणि ही 12 कंपार्टमेंटची अलमारी आहे. तर मी शेड मागवलं होतं पिंक आणि व्हाईट. सो पिंक म्हणजे पीची पिंक आलेला आहे आणि व्हाईटमध्ये शेड आलेला आहे. आणि किटीजची पूर्ण अलमारी आहे, म्हणजे अलमारी डोअरवर आहे ना तुम्हाला अशा किटी मिळतील.
अलमारीचं दिसत तरी क्वालिटी खरंच छान आहे हो, पण तुम्ही जास्त लोड याच्यामध्ये ठेवू नाही शकणार असं का वाटत आहे मला. हे बघा क्वालिटी. असे ना तुम्हाला 12 कंपार्टमेंट बनवायचे आहेत. तर ही 12 कंपार्टमेंटची पूर्ण एक मोठी अलमारी तयार होईल आणि हे त्याचे असेंबल करण्याचे हुक्स आहेत. आणि तुम्हाला असेंबल करण्यासाठी यांनी इथं मेनू पण दिलेला आहे पूर्ण, म्हणजे कशी असेंबल करायची काय नाही हे पूर्ण याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर ह्याला पाहून आपण करू शकतो. आणि ह्याला खाली मीन्स असे जे हँगर असतात ना ते आहेत. पॅकेजिंग खरंच खूप मस्त आहे आणि खूप छान क्वालिटीमध्ये रिसीव झालेली आहे. असे ना माझ्याकडे अजून पण आहे, जी माझी दुसरी क्लॉथची अलमारी आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा असे आलेले आहे. तर ते पण आपण याच्यात यूज करू शकतो. आणि ना ह्याच्याबरोबर असं हॅमर पण आलेला आहे, म्हणजे आपल्याला हे हुकला लावायचं आहे आणि ह्याच्याने या हॅमरने आपण त्याला असं ठोकू शकतो. दुसरे कुठलेही इक्विपमेंट त्याच्यात यूज करायचे नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं डॅमेजसुद्धा आलेलं नाही आहे. आता मी एक एक हे जे आहे ना खोलून पाहते, म्हणजे एक्झॅक्ट छानच आली की नाही हे पण लक्षात येईल. कुठलाही डॅमेज नाही आहे. पॅकिंग पण खूप मस्त झालेली आहे याची, म्हणजे डॅमेज न होण्याची पूर्णपणे काळजी पण घेतलेली आहे त्यांनी. तर कुठलाही एकही पार्ट ह्याच्यामध्ये डॅमेज आलेला नाही आहे. सो हो, आता ह्याच्यामध्ये आहे ना हे थोडंसं असं कलर गेल्यासारखं आहे, पण इट्स ओके, एवढं तरी आपण सोडून देऊ शकतो. आणि याचा फायनल लुक ना तुम्हाला लवकरच दाखवेन मी, आणि असेंबल कशी करायची हे सुद्धा दाखवेलच पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये. पण आता तरी काही मी याला असेंबल करणार नाही आहे, कारण मला 2च दिवसामध्ये मी सॅटर्डेला घर शिफ्ट करणार आहे. तर तेव्हा तिथे अरेंज करेल मी, हे इथं नाही, कारण परत ह्याला असेंबल करा आणि नंतर आपल्याला इथून तिथं उचलून घेऊन जायला पण अवघडच जाते आणि परत खोला आणि लावा हे नाही करणार मी. जेव्हा मी तिथं जाईल ना मग तेव्हा मी हे असेंबल करेल. आणि प्रत्येक डोअरवर आहे ना अशा किटीज आहेत. मुलींना आवडतील ह्या किटीज ना, म्हणून मी असं ऑर्डर केलं. फायनली आपल्याला छान रिसीव झालेला आहे, एकही पार्ट याचा डॅमेज नाही आहे. तर चला ह्याचं तुम्हाला असेंबलिंग ना मी नंतर दाखवेल पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तर आज तरी मला ही अलमारी रिसीव झाली आणि मी खूप जास्त खुश आहे की ही अलमारी आता अलमारी आहे ना सगळी काढून पॅक करून ठेवून टाकली होती, कारण शिफ्टिंग केल्यानंतरच मी त्याला असेंबल करणार आहे. आणि संध्याकाळचा जेवणाचा आजचा बेत होता आमचा, ते म्हणजे अंडा घोटाळ्याची रेसिपी आणि पाव. सो इथं आहे ना अंडा घोटाळ्याची रेसिपी बनवायला घेतली मी, आणि त्याच्यासाठी अंडे सगळ्यात पहिले बॉईल करून घेतले. तर मी इथं फक्त 2 अंड्याचीच बनवलेली आहे, कारण मला माहिती नव्हतं मुली खाणार आहेत का नाही, कारण त्यांना आवडेल का नाही हा मला सगळ्यात मोठा प्रश्न होता. सो आज ना असा बसल्या जागीच असा आमचा बेत ठरवला आम्ही. तर मस्त एकीकडे ना अंडे बॉईल झाले आणि इथं आहे ना फोडणी द्यायला घेतली. फोडणीमध्ये तेलामध्ये सगळ्यात पहिले कांदा टाकला आणि त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि नंतर टोमॅटो टाकून त्याला छान असं मॅश करून घेतलं. आणि मग आपले बाकीचे जे मसाले असतात ते ॲड करायचे आणि याच्यामध्ये एक स्पेशल चिकन मसाला ॲड करायचा. टेस्ट खूपच भारी येते. तर इथं आमची अंडा घोटाळा बनवून मस्त अशी रेडी होती. चवीला खूप उत्तम लागते. आणि राधवी असं तर अंडा आणि नॉनव्हेज असं काही खात नाही, तर ती आज खूप जास्त आवडीनं तिने खाल्लेलं आहे. तिला आवडलं म्हणजे खरंच रेसिपी छान झाली असं आहे. तर पहा तिचे एक्सप्रेशन आजचे तरी खरंच जेन्युइन होते. तिला आवडली ती रेसिपी. आणि ही रेसिपी नंतरचा सगळा झालेला पसारा. चला तर मग हे पसारा आवरून घेऊया आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.